शिर्केंना या चित्रपटामध्ये बदनाम केलेलं आहे. त्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. तुम्ही ब्रिगेडी इतिहास मान छत्रपती शिवाजीराजांच्या संदर्भानं खूप आक्षेपार्ह बोललेले आहेत. उन्माद आहे कोरटकरांसारख्या विकृत व्यक्तीचा. ब्रिगेड इतिहासकार, पिवळी पुस्तकं, विसंगत इतिहास लिहिलेला आहे, विकृतपणे इतिहास लिहिलेला आहे. तुम्ही ब्राह्मणांच्या विरोधामध्ये इतिहास लिहिता. तो सत्य इतिहास मांडणं म्हणजे काय ब्राह्मण? त्यामुळे ब्रिगेड इतिहास म्हणजे हा शब्द द्वेषपूर्ण आहे. खरा इतिहास कोणाचा मानायचा? आता पुरंदरे म्हणजे इतिहासकार नाहीत. भांडारकर वरती जी काही संभाजी ब्रिगेडने कारवाई केली ते महत्वाची घटना आहे. सेन्सॉरने जबाबदारीने काम केलं पाहिजे. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, इतिहासावरून अनेक वाद आपल्याकडं आजपर्यंत बऱ्याच वेळा झालेले आहेत, पण आता नव्यानं वाद होत आहेत. त्याला कारणीभूत छावा चित्रपट होतोय. म्हणजे छावा चित्रपटाचं कौतुक देखील होत आहे. आणि शिर्के घराणं जे आहे, गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के यांनी महाराजांना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना खरंच पकडून दिलं का, हा एक प्रश्न त्या संबंधी उपस्थित केला जातोय. आणि सोशल मीडिया असेल किंवा आपल्या सगळ्या चर्चा ज्या आहेत वेगवेगळ्या व्यासपीठावर होणार आहे, तिथं या संदर्भात प्रश्न हा विचारला जातो, खरंच शिर्क्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं का, त्याच्यामध्ये खरंच त्यांचा रोल होता का, असे अनेक प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आणि याच कारणास्तव इंद्रजित सावंत हे जे इतिहासाचे अभ्यासक आहेत कोल्हापूरचे, यांना प्रशांत कोरटकर यांनी फोन केला आणि जे काही संभाषण त्या दोघांमध्ये झालं ते आपण सर्वांनी ऐकलंय. म्हणजे त्याची पुनरावृत्ती मी इथं करणार नाही. ते शब्द काय होते, ती भाषा काय होती, आणि या सगळ्यातून पुन्हा एकदा आपल्या समाजामध्ये बेबनाव निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवलेली आहे. नेमकं काय, म्हणजे इतिहासाचं पुनर्लेखन होऊ लागलंय. अनेक काळांमध्ये ते झालेलं आहे, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये जे काही इतिहासाचं पुनर्लेखन होत आहे त्या संदर्भामध्ये एक शब्द प्रचलित झालाय, आणि तो म्हणजे ब्रिगेडी इतिहास लिहिला जातोय. खरंच ब्रिगेडी इतिहास लिहिला जातोय म्हणजे नेमकं काय होतंय, हे शब्द किंवा समाजातली तेढ, मग इतिहासाचं पुनर्लेखन व्हायचं म्हणजे करायचं का नाही करायचं, मग तुम्ही मांडलेला इतिहास बरोबर का इतरांनी मांडलेला इतिहास बरोबर, असे हे सगळे वादाचे विषय आहेत. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. धन्यवाद. विषय वादाचा आहे, विषय खूप चर्चेचा सुद्धा आहे, आणि तो निरंतर चालत आलाय आणि पुढेही चालू राहील अशीच परिस्थिती आहे. विषय काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रात छावा चित्रपट आल्यानंतर प्रामुख्याने प्रश्न विचारला गेला की जो चित्रपटात आता दिग्दर्शकांनी सांगितलं की आम्ही काय आडनावाचा उल्लेखच केला नाही, आणि तो जो काही फोन कॉल होता राजे शिर्के घराण्यातल्या ज्या व्यक्तीनं त्यांना फोन कॉल केला त्याचं रेकॉर्डिंग व्हायरल झालं, पण तरी सुद्धा हा काय मुद्दा थांबला नाही. काय इतिहासातले दाखले सांगतात, खरंच संभाजी महाराजांच्या मेहुण्यानं म्हणजे शिर्क्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं, असं तर आपण आजपर्यंतच्या इतिहासात वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे, चित्रपटांमध्ये नाटकांमध्ये सुद्धा ते आपण बघितलेलं आहे. वस्तुस्थिती काय, तुम्ही इतिहासाचे अभ्यासक आहे, गेली अनेक वर्ष इतिहास अभ्यासताय, तुम्हाला काय पुरावे सापडतात याच्याविषयी, की बाबा हे शिर्के तिथं होते किंवा नाही, तुमचं काय अवलोकन आहे? प्रथमतः छावा चित्रपटाने जे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि विशेषतः विदेशात देखील चर्चा सुरू आहे. एका जागतिक स्तरावरती मोठ्या कॅनव्हासवरती हा छावा चित्रपट आलेला आहे. आणि छावा चित्रपटामुळे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा छत्रपती संभाजीराजांचं कार्य, कर्तृत्व, त्यांचा त्याग, समर्पण याची चर्चा होते आहे. त्यामुळं प्रथमतः मी छावा चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांचं अभिनंदन करतो त्या चित्रपटाबद्दल. परंतु त्या चित्रपटातलं सगळंच आपल्याला मान्य आहे असं आपण दावा करू शकत नाही, आणि ते मान्य नसतंच. आपल्या कुटुंबामध्ये देखील मतभेद असतात. एक कुटुंबातल्या सगळ्या सदस्याचं कुठल्याही एका बाबीबद्दल एकमत असू शकत नाही. समाजात पण मतभिन्नता असते,
आणि आपण मतभिन्नतेचं स्वागत केलं पाहिजे. कारण आपला देश काय तालिबानी देश नाही. आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे. आपण संविधान मानतो. संविधानिक लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्य असतं. पण सिनेमॅटिक लिबर्टी हा एक भाग आहे. म्हणजे स्वातंत्र्य, त्या निर्मात्या दिग्दर्शकाचं एक स्वातंत्र्य असतं. पण ते विधायक सिनेमॅटिक लिबर्टी असेल तर त्याचं स्वागत. पण विध्वंसक असेल तर ते समाजात विध्वंस निर्माण करतं. अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. या चित्रपटात अनेक ठिकाणी निर्माता दिग्दर्शकांनी सिनेमॅटिक लिबर्टीचा फायदा घेतलेला आहे. त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. परंतु सोयराबाईंची नकारात्मक प्रतिमा, गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के यांची नकारात्मक प्रतिमा ही मात्र अनैतिहासिक आहे. शिवचरित्राच्या अत्यंत महत्वाच्या संदर्भ साधनामध्ये म्हणजे जेदेश शकावले, शिवभारत, राधा माधवला, चंपू, परनाल पर्वतग्रहण आख्यान, बुधभूषण या समकालीन ऐतिहासिक साधनामध्ये शिर्के बंधूंनी छत्रपती संभाजीराजांना मोगलांना पकडून देण्यासाठी मदत केली असा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही, ऐतिहासिक संदर्भ नाही. नाहक शिर्केंना या चित्रपटामध्ये बदनाम केलेलं आहे. आणि अनेक वर्षापासून कथा, कादंबरी, चित्रपट, मालिका तुम्ही या या माध्यमातून चित्रपटाचा उल्लेख केला की याच्यामध्ये बदनाम, पण याच्या पूर्वीचे जे चित्रपट आलेत किंवा कादंबऱ्या लिहिल्या गेल्यात, आता त्यांनी म्हणजे उतेकरांचं जर भूमिका तुम्ही ऐकली असेल तर ते म्हणले की आम्ही छावा ही जी शिवाजी सावंतांनी लिहिलेली कादंबरी त्यावरून आम्ही हा चित्रपट बनवला आहे. तिथं ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही घेतलेल्या आहेत. उलट त्या कादंबरीमध्ये तर असा आडनावाचा हे शिर्के ह्या आडनावाचा उल्लेख आहे, आम्ही तो चित्रपटामध्ये टाळलेला आहे असं ते सांगतात. याकडे कसं बघता? छावा कादंबरी ज्या काळामध्ये आली त्या काळात कदाचित शिवाजी सावंतांना मूलभूत संदर्भ साधनं उपलब्ध झाली नसतील. ती त्या काळाची मर्यादा आहे. पण संशोधन हे पुढे जातं ना, संशोधन मागे जात नाही. त्यानंतर खूप संशोधन झालंय संभाजीराजांच्या संदर्भानं. अलीकडच्या काळामध्ये शरद पाटील यांचं नव्यानं संशोधन आलेलं आहे. डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथ उपलब्ध आहे. डॉक्टर कमल गोखले यांचा छत्रपती संभाजी महाराजांचा ग्रंथ उपलब्ध आहे. वासी बेंद्रे यांनी छत्रपती संभाजीराजांचा इतिहास संशोधनातून मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आणलेला आहे. त्यामुळे छावा ही कादंबरी आहे. आणि कादंबरी, कथा, चित्रपट, नाटक म्हणजे इतिहास नसतो. त्यामुळं छावा या चौकटीच्या बाहेरच जायचं नाही का शिवाजी सावंतांच्या, असं काही ठरवलंय का उत्तेकरांनी? जी मूलभूत संदर्भ साधनं आहेत, ऐतिहासिक पुस्तकं आहेत, ऐतिहासिक ग्रंथ आहेत इतिहासाचे, बेंद्रे, पवार आणि कमल गोखले आणि शरद पाटील यांनी जे संशोधन केलेलं आहे त्याचा देखील आधार घेणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे गणोजी शिर्के किंवा कान्होजी शिर्के यांनी पकडून दिलं याला कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही असं स्पष्टपणे दिसतंय. आता या सगळ्या वादाचा पुढचा अंक जो झाला तो इंद्रजित सावंत यांना, जे कोरटकर आहेत, प्रशांत कोरटकर नागपूरचे, त्यांनी एक कॉल केला आणि त्याचं जे काय रेकॉर्डिंग सगळं आहे ते सगळ्या महाराष्ट्रानं, देशानं ऐकलं. त्याच्यातले आता मुद्दे काय आहेत हे सगळ्यांनीच ऐकले, त्यामुळे मी पुन्हा त्याचा इथं उल्लेख टाळतो तो. परंतु जे मुद्दे उपस्थित केले ते पुन्हा एकदा ज्या मुद्द्यावर महाराष्ट्र पेटला तेच मुद्दे आहेत. म्हणजे इतिहास पुनर्लेखन करणं. आता त्याच्यावरून असं म्हणजे त्यांनी जे म्हटलं त्याच्यामध्ये की तुम्ही ब्रिगेडी इतिहास मांडताय. म्हणजे आता ब्रिगेडी इतिहास हा काय आहे? आता तुम्ही संभाजी ब्रिगेडच्या जवळ काम केलेलं आहे, तुम्ही त्या विचारसरणीमध्ये तुमची भूमिका मांडलेली आहे. हे ब्रिगेडी इतिहास वेगळा इतिहास आहे. गेली 30-35 वर्ष संभाजी ब्रिगेडचं महाराष्ट्रामध्ये काम आहे. विशेषतः सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, प्रबोधनाच्या क्षेत्रात आणि इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या क्षेत्रामध्ये संभाजी ब्रिगेडने मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. आणि प्रागतिक इतिहास, संदर्भावर आधारलेला इतिहास पुढे आणण्याचं मोठं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे. संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक डॉक्टर आ साळुंके राहिले नाहीत, अशोक राणा आहेत, त्याचबरोबर इंद्रजित सावंत आहेत, हरी नरके होते. इंद्रजित सावंत हे अभ्यासक आहेत, इतिहासकार आहेत. ते काय संदर्भाशिवाय बोलत नाहीत आणि ते अभ्यासक आहेत. त्यांच्याबद्दल काय मतभिन्नता असू शकते, पण त्यांना धमकी देणं, त्यांना शिवीगाळ करणं, त्यांना टॉर्चर करणं हे बरोबर नाही ना. हे काय संसदीय लोकशाहीमध्ये बसतं का? म्हणजे कोरटकरांनी केवळ इंद्रजित सावंतला धमकी देऊन ते थांबलेले नाहीत, तर छत्रपती शिवाजीराजांच्या संदर्भानं खूप आक्षेपार्ह बोललेले आहेत ते.
अत्यंत अवमानकारक आणि बदनामकारक बोललेले आहेत. ही विकृती आहे. अत्यंत स्पष्टपणे कोरटकरांची विकृती आपल्याला या ठिकाणी दिसते आणि शासनाने यावरती तात्काळ कारवाई केली पाहिजे. खरं तर गृह खाता आहे, आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, गृहमंत्री आहेत ते स्वतः, आणि कोरटकर यांचं नाव फडणवीसाची जोडलं जात आहे. आपण काय असा दावा करणार नाही फडणवीस त्या प्रकरणाच्या पाठीशी आहेत. ते शिवभक्त आहेत, शंभूभक्त आहेत, ते काही षडयंत्रात ते नाहीत असं आमचं स्पष्ट मत आहे. पण त्यांच्याशी नाव जोडलं जाते आणि ते जबाबदार व्यक्ती आहेत, गृहमंत्री आहेत. त्यामुळे जो उन्माद आहे कोरटकरांसारख्या विकृत व्यक्तीचा, तो उन्माद किंवा माज किंवा विकृती ही कायद्याने ठेचली पाहिजे आणि ते गृहमंत्री म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांची निश्चितपणे जबाबदारी आहे. तुम्ही पुढचा प्रश्न विचारला, ब्रिगेड इतिहासकार. अलीकडच्या काळामध्ये गेली 20 वर्षापासून ब्रिगेड इतिहासकार, पिवळी पुस्तकं असा अपप्रचार केला जातो. पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये काही विशिष्ट वर्गाने इतिहास लेखन केलेलं आहे. कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिका, पाठ्यपुस्तके याद्वारे इतिहासाच्या माध्यमातून खूप बदनामी केलेली आहे, चारित्र्यहनन केलेलं आहे, विसंगत इतिहास लिहिलेला आहे, विकृतपणे इतिहास लिहिलेला आहे. याचा अर्थ सगळा समाज जबाबदार असं मी कधीच म्हणणार नाही. कारण ब्राह्मण वर्गातून सुद्धा त्र्यंबक शंकर शेजवलकरांसारखे मोठे इतिहासकार होऊन गेले, सेतू माधव पगडी सारखे मोठे इतिहासकार होऊन गेले, अनेक इतिहासकार. आता कमल गोखले नाव तुम्ही आता डॉक्टर कमल गोखले या चांगले इतिहासकार होऊन गेलेले आहेत. आर एस शर्मा आहेत, डी डी कोसंबे आहेत, अशा अनेक मोठे इतिहासकार आहेत. तर त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने इतिहास मांडलाय. पण एकच फक्त याला जोडून फक्त विचारतो की जो मुद्दा उपस्थित केला जातो की तुम्ही ब्राह्मणांच्या विरोधामध्ये इतिहास लिहिता, हे किती खरं आहे? अत्यंत चुकीचं आहे. कारण हा आरोप तुम्ही ब्राह्मणांच्या विरोधात लिहिता, हा आरोप तर बुद्धावर पण झालाय, राजाराम शास्त्री भागवतावर झालाय, शाहू महाराजांवर झालाय, महात्मा ज्योतिराव फुलेंवर झालाय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर झालाय. हे अनेक अनेक जे लिबरल, उदारमतवादी आणि सत्य संशोधन करणारे जे अभ्यासक आहेत, समाजसुधारक आहेत, त्यांना देखील ब्राह्मण द्वेष्टी ठरवण्यात आलेलं आहे. मला नाही वाटत की इंद्रजित सावंत ब्राह्मण द्वेष्टी आहेत. ते ब्राह्मण द्वेषापोटी इंद्रजित सावंत लिहित नाहीत, आम्ही ब्राह्मण द्वेषापोटी लिहित नाही. पण पिढ्यानपिढ्या जे इतिहासाचं विकृतीकरण केलेलं आहे, तो सत्य इतिहास मांडणं म्हणजे काय ब्राह्मण द्वेष आहे का? नाही. आपण सत्य इतिहास मांडणं, खरा इतिहास मांडणं, विकृत इतिहासाला विरोध करणं. जे रामदास आणि दादोजी कोंडदेव शिवाजीराजांचे कधी गुरु, मार्गदर्शक, शिक्षक नव्हते. ते विकार राजवाडींपासून ते पुरंदरेंपर्यंत अनेकांनी कथा, कादंबऱ्या, चित्रपट मालिकेतून, पाठ्यपुस्तकातून पुढे आणले, शिल्पातून पुढे आणले. तर त्याला विरोध केला ना संभाजी ब्रिगेडने. संभाजी ब्रिगेडच्या मागणीनंतर महाराष्ट्र सरकारने समिती नेमली. त्या समितीमध्ये ब्राह्मण इतिहासकार पण होते, स्वतः डॉक्टर अरा कुलकर्णी मोठे इतिहासकार होते. तर या सगळे इतिहासकारांनी ते गुरु नव्हते, मार्गदर्शक नव्हते सिद्ध केलं. त्यानंतर दादोजी कोंडदेवाचा पुतळा हटवला, अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तकातून इतिहासाचं पुनर्लेखन झालं. त्यामुळे सत्य इतिहास, जो असत्य इतिहास अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये प्रचारित केला जात होता, त्याला विरोध करण्याचं, ते पण वैचारिक पद्धतीने विरोध करण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे. त्यामुळे ब्रिगेड इतिहास म्हणजे हा शब्द द्वेषपूर्ण आहे. मग हा आरोप यांच्यावर पण झालाय. राजाराम शास्त्री भागवत खूप मोठे उदारमतवादी, वस्तुनिष्ठ आणि अत्यंत लिबरल, ज्याला आपण बायस नव्हे म्हणजे पक्षपातीपणा नव्हे, निपक्षपातीपणे राजाराम शास्त्री भागवत यांनी देखील इतिहासाचं लेखन केलं. त्यांच्यावर देखील विकार राजवाडी खूप गरळ ओकलेले आहे, खूप आरोप केलेले आहेत. त्याच पद्धतीनं त्र्यंबक शंकर शेजवलकरांनी छत्रपती शिवाजीराजांच्या संदर्भानं खूप महत्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे. शेजवलकरांवर पण टीका केलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी तर कधीच कोणाचा द्वेष केला नाही हो. ब्राह्मण मुलामुलींना सुद्धा शिकवलं त्यांनी. महात्मा फुलेंनी त्यांनी विधवा विवाहाला चालना दिली, बालविवाहाला विरोध केला. त्यांनी स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. त्यामध्ये सगळ्या समाजातल्या मुली त्यांच्या त्या भ्रूण हत्या प्रतिबंध गृहात येऊन बाळंत झाल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये कधी कोणाचा द्वेष केला नाही, सर्वांसाठी काम केलं. पण इतिहासाचं पुनर्लेखन केलं त्यांनी. गुलामगिरी सारखा ग्रंथ लिहिला, सार्वजनिक सत्यधर्म त्यांनी लिहिलं. आणि स्वाभाविकपणे या देशामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जी काही मक्तेदारी विशिष्ट वर्गाची आहे,
त्यांच्या मक्तेदारीला सुरुंग लागल्यामुळे फुल्यांचा द्वेष त्यांनी केला. फुल्यांनी नाही कोणाचा द्वेष केला. मग महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल सुद्धा असं म्हटलं की फुल्यांच्या साहित्यात व्याकरण नाही, महात्मा फुले काही अभ्यासक आहेत का, ते काही इतिहासकार आहेत का, अशा आरोप महात्मा फुलेंवर झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या समाजाला, म्हणजे अगदी बहुजन समाज, ब्राह्मण समाजाला पण मदत केली ना. टिळकांना मदत केली, नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्वांना मदत केली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी. बहुजन समाजातल्या विचारवंतांना, अभ्यासकाला, विद्यार्थ्यांना मदत केली. शाहू महाराजांनी कधी भेदभाव केला नाही. बाबासाहेब आंबेडकर पण उदारमतवादी लिबरल होते, तर यांना सुद्धा ब्राह्मणदृष्टी ठरवलंय. त्यामुळे संभाजी ब्रिगेडला ब्रिगेडी म्हणणं यात काही नवल मला वाटत नाही. त्यामुळे ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या अभ्यासकांनी, संशोधकांनी आतापर्यंत सत्य इतिहास पुढे आणला, त्यांना अवमानित करणं, त्यांच्यावर आरोप करणं, त्यांना बदनाम करणं, त्यांना ब्राह्मणदृष्टी ठरवणं, हे आतापर्यंत झालेलं आहे. त्यामुळे ब्रिगेडनं जो सुरुंग लावला या खोट्या इतिहासाला, त्यामुळे ब्रिगेडबद्दल त्यांना खूप राग आहे आणि म्हणून ते ब्रिगेड इतिहासकार मानतात. त्यामध्ये मला काय असं नवल वाटत नाही त्याबद्दल काय. या सगळ्या वादामधून एक प्रश्न येतो समोर, खरा इतिहास कोणाचा मानायचा? हा महत्वाचा प्रश्न आहे. खरा इतिहास कोणाचा मानायचा? इतिहास हा इतिहास. तुम्ही जी मांडणी आता सगळी केली आहे, फार वस्तुनिष्ठ मांडणी तुम्ही करताय, पण त्याच्यातूनही प्रश्न पुढे येतोच आहे. कारण समोरून ब्रिगेड इतिहास तुम्ही म्हणताय, त्यांनी द्वेष फक्त संभाजी ब्रिगेडचाच केला नाही, तर काही ब्राह्मण समाजातल्या इतिहासकारांची तुम्ही उदाहरणं दिली. पण मग खरा इतिहास कोणाचा मानायचा? प्रमाण काय? इतिहास हा इतिहास असतो. जे घडलं त्याला इतिहास म्हणतात. मला काय वाटतं, त्याला काही इतिहास म्हणत नाहीत. इतिहासाला गरज असते संदर्भ साधनाची. जो इतिहास समकालीन ऐतिहासिक वस्तुनिष्ठ संदर्भावर आधारलेला असतो त्याला इतिहास मानावं. आणि असे जे इतिहासकार आहेत, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, त्यांचा इतिहास वास्तव मानायला काय हरकत नाही. मग त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रापुरता विचार करायचा म्हटलं तर शरद पाटील आहेत, मोठे अभ्यासक, इंडॉलॉजिस्ट आहेत, हिस्टॉरियन आहेत, मोठे अभ्यासक आहेत. त्यानंतर डॉक्टर हा साळुंके आहेत, डॉक्टर जयसिंगराव पवार आहेत. त्यानंतर त्र्यंबक शंकर शेजवलकरांनी शिवचरित्र लिहिले, वासी बेंद्रेने लिहिले, राजाराम शास्त्री भागवतांनी लिहिले, सेतू माधवराव पगडीने लिहिले. यात ब्राह्मण इतिहासकार आहेत आणि बहुजन इतिहासकार पण आहेत. पण जे इतिहासकार वस्तुनिष्ठ संदर्भ ग्रंथावरती आधारलेले ग्रंथ लिहितात त्यांनाच तेच इतिहास वाचावा. आता पुरंदरे म्हणजे इतिहासकार नाहीत ना. पुरंदरे म्हणजे कपोल कल्पित इतिहास लिहिणारे. तर तो कसा सत्य मानायचा? कारण संदर्भावरती आधारलेलं जे लेखन असतं त्याला इतिहास म्हणतात. हे कथा कादंबऱ्या जे आता छावा लिहून झालेली आहे, त्याच्यातले संदर्भ आता शिवाजी सावंत आपल्यामध्ये नाहीये, किंवा शिवचरित्र जे बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं आहे, आता तेही अस्तित्वात नाहीये. तर या पुस्तकांचं काय? नाही, समाजाला कळेल ना. त्यासाठी समाजानं काय केलं पाहिजे? वाचन वाढवलं पाहिजे. साक्षरता, इतिहास अभ्यासाची साक्षरता वाढवली पाहिजे. आणि आता मला एक आनंद या गोष्टीचा वाटतो की 25-30 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आणि आताचा महाराष्ट्र खूप बदल झालाय. आता तरुण पिढी वाचते, पुस्तकं वाचते, अभ्यास करते, म्हणून वाद का निर्माण होत आहेत? पूर्वी कसं होतं, 25-30 वर्षापूर्वी विशिष्ट वर्गाने लिहायचं, बाकीच्यांनी फक्त वाचायचं, ऐकायचं आणि पाहायचं. आता 25-30 वर्षामध्ये सगळ्यात जास्त वाद का? कारण समोरची बाजू पण आता अभ्यास करते ना. अभ्यास करते, वाचन करते, खरं काय खोटं काय हे तपासून पाहते आणि त्याला विरोध करते, म्हणून वाद. पूर्वी मोहितेची भालजी पेंढारकरांनी चित्रपट आणले, मोहितेची मंजुळा, त्यानंतर थोराताची कमळा, यथेच्छ बदनामी संभाजीराजांची पूर्वीच्या काळामध्ये चित्रपटांनी वगैरे केलेले. त्यावेळेस वाद झाले का? कोणी आक्षेप घेतला का? का नाही घेतला? वास्तव इतिहास वाचणारे, अभ्यासणारे, लिहिणारे वाचक नव्हते, अभ्यासक नव्हते. आणि म्हणून आता अभ्यासक बहुजन समाजातून तयार होत आहेत, लेखक तयार होत आहेत आणि संदर्भ साधनं पण वाचत आहेत. अनेक विद्यार्थी PhD करत आहेत. त्यामुळे रिसर्च मेथोडॉलॉजी जी असते, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, संदर्भ नाही इतिहास नाही, तर याचा विचार नवी पिढी करत आहे आणि म्हणून विरोध होतोय आणि म्हणून वाद उत्पन्न होतात. मग कोरटकरांसारखे किंवा राहुल सोलापूरकर सारखे माणसाशी पिसाळल्यासारखे का झालेले आहेत?
तर पिढ्यानपिढ्या आमचं वर्चस्व होतं. आम्ही लिहित होतो, आम्ही सांगत होतो. आता कोण इंद्रजित सावंत, कोण कोकाटे, कोण राणा, असे प्रश्न त्यांना पडायला लागलेत ना. म्हणून असे चवताळलेले वैफल्यग्रस्त अवस्थेतून अशा पद्धतीच्या धमक्या आणि फोन येत आहेत. तुम्ही संसदीय चौकटीमध्ये विरोध करायला पाहिजे असं मगाशी बोलले तुम्ही. परंतु 2003-4 ची परिस्थिती आठवली हं. तर जो भांडारकरवर जो हल्ला झाला हो. त्याला आपण कसं बघता? कारण हो. ती संसदीय चौकट होती. मी ते समर्थनच करतो. भांडारकरवरती जी काही संभाजी ब्रिगेडने कारवाई केली ते महत्वाची घटना आहे, ऐतिहासिक घटना आहे. संभाजी ब्रिगेडने काय कोणाची नरडं कापली नाही, ती काय हातपाय तोडले नाहीत कोणाचे, कोणाची जाळपोळ नाही केली, तोडफोड नाही केली तिथं जाऊन. लोकशाही मार्गाने निषेध केलाय तिथं जाऊन. उलट भांडारकरच्या लोकांनी, जबाबदार तिथल्या लोकांनी कपाटं स्वतः ढकलून दिली, स्वतः पुस्तकं खाली पाडली. ते काय संभाजी ब्रिगेडने केलेलं नाही. ते संभाजी ब्रिगेडने तिथं जाऊन घोषणा दिल्या, निषेध केला आणि पोलीस घेऊन गेले. आणि मग त्यांनी तिथल्या भांडारकरच्या लोकांनी काय केलं, आतली कपाटं पाडली, मूर्त्या फोडल्या. अहो, शिवाजी महाराज संभाजीराजांचे ग्रंथ पायदळी तुडवल की संभाजी ब्रिगेड? कदापि तुडवणार नाही. तिथल्या लोकांनी ही सगळी सहानुभूती मिळावी, हे कसे गुंड आहेत, तालिबानी आहेत, हे कसे ज्ञानक्षत्राच्या विरोधात आहेत, पुस्तकांच्या विरोधात आहे, यासाठी त्यांनी हे सगळं कारस्थान केलेलं आहे, तिथल्या लोकांनी केलेलं आहे. हे काही संभाजी ब्रिगेडने केलेलं नाही. हे जे वाद आहे, आत्ताही तीच परिस्थिती आहे. आत्ताही त्याच पद्धतीनं ही सगळी मांडणी होताना दिसते. मी खरा इतिहास, खोटा इतिहास, प्रत्येक बाजूनं त्याचं समर्थन होत आहे. मी मागाशी जे मी म्हणलो की खरा इतिहास कसा, तुम्ही त्याला संदर्भ दिले, परंतु येणारा जो नवीन वर्ग आहे, जो पुन्हा इतिहासाचं पुनरावलोकन करेल, पुनर्लेखन करेल, तर याला संदर्भ कुठले पाहिले पाहिजेत, ते कुठं मिळतात, किंवा मला खरा इतिहास बघायचा तर मी कुणाला हे केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे, मी वाचलं पाहिजे, जो खरा इतिहास मला मिळेल. मला ब्रिगेडी इतिहास असंही नकोय आणि मला म्हणजे ब्राह्मणांनी इतिहास लिहिला तो चुकीचा लिहिला असंही मला म्हणायला नको. मला खरा राजा पाहिजे. खरे राजांचं कर्तृत्व मला कुठं भेटेल? अगदी बरोबर. खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी असा कधीच दावा करणार नाही की मराठा समाजाच्या अभ्यासकाचंच वाचा, बहुजन समाजातल्या अभ्यासकाचंच वाचा किंवा फक्त ब्राह्मणांचंच वाचा, असं नाही. तुम्हाला जे संदर्भावर आधारलेले ग्रंथ दिसतात, जे समकालीन ऐतिहासिक संदर्भावरती आधारलेले जे ग्रंथ आहेत, जे पुस्तक आहेत, ते वाचा. आता हे आणि मग त्यामध्ये उल्लेख आहे. संदर्भ कोणते? त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे समकालीन संदर्भ आहेत, छत्रपती शिवाजीराजांच्या, संभाजीराजांच्या संदर्भानं जयदेव शकावली, शिवभारत, राधामाधवला चंपू, प्रणल पर्वतग्राख्यान, बुधभूषण, संभाजीराजांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, नखशिख, नायिकाभेद, सातशतक, हे ग्रंथ आहेत. आणि मग त्यावरती आधारलेले जे वस्तुनिष्ठ ग्रंथ आहेत, हे ग्रंथ हे तुम्हाला भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये मिळतील, डेक्कन कॉलेजमध्ये आहेत, अनेक लायब्ररीमध्ये आहेत, विद्यापीठामध्ये अनेक आहेत हे संदर्भ ग्रंथ. आणि त्या संदर्भ ग्रंथावरती आधारलेल्या ज्या वस्तुनिष्ठ कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, नाटकं आहेत किंवा ऐतिहासिक ग्रंथ आहेत, ते वाचावेत. त्यामध्ये शिवचरित्र अभ्यासायचं असेल तर वासी बेंद्रे आहेत, त्र्यंबक शंकर शेजवलकर आहेत, राजाराम शास्त्री भागवत आहेत, डॉक्टर जयसिंगराव पवार आहेत, हे अनेक अभ्यासक आहेत, सेतुमाधव पगडे आहेत. तर हे खरे अभ्यासक आहेत की ज्यांनी वस्तुनिष्ठ इतिहास पुढे आणलेला आहे, हे वाचा. समकालीन ऐतिहासिक संदर्भावरती आधारलेले जे काही ग्रंथ आहेत ते अभ्यासले पाहिजेत. मला आता फक्त एक शेवट, आणि चांगली गोष्ट काय की नवी पिढी वाचन करते, नवीन पिढी अभ्यास करते. एक काळ कसा होता, लोक पुरंदरांची पुस्तक वाचायची, कथा वाचायचे, कादंबऱ्या वाचायचे. पण आता वस्तुनिष्ठ अभ्यासकाचे ग्रंथ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाचले जात आहेत. विशेषतः वासी बेंद्रेंचे, पगडींचे, डॉक्टर जयसिंगराव पवारांचे ग्रंथ, शेजवलकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणामध्ये वाचले जात आहेत, अभ्यासले जात आहेत. मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की म्हणजे हे सगळा या वादातून पुढं जर जायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? कारण चित्रपट छावा आलाय, उद्या आणखी चित्रपट येणार आहे, उद्या आणखी कुठलं तरी लेखन होणार आहे, उद्या आणखी कुठलं तरी नाटक सुद्धा येऊ शकतं. तर याच्यातून चुकीचे संदर्भ येऊ नयेत म्हणून काहीतरी व्यवस्था असली पाहिजे. म्हणजे आता छावाच्या निमित्तानं ही दिग्दर्शकांनी अगोदर
म्हणजे अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या, अनेक लोकांबरोबर चर्चा केल्या आणि त्याच्यातून आता त्या गाण्यावरून आक्षेप निर्माण झाला होता. लेझिम खेळताना राजे दाखवले. मग ते गाणं कमी केलं. परंतु हा मुद्दा राहिलाच आणि त्याच्यावर आता पुन्हा वाद निर्माण होतो. मग असं काय करायला पाहिजे? कारण तुम्ही अभ्यासक आहे इतिहासाचे म्हणून खरं विचारतोय, की इतिहास किंवा महापुरुषाच्या संदर्भामध्ये जर काही कलाकृती करायची असेल, तर कुठेतरी ही समिती असायला पाहिजे, की जिथून खरी माहिती मिळू शकते. त्यांची अधिकृत समिती असायला पाहिजे, असं वाटत नाही का? नव्यानं काय करायचं आणखी? सेन्सर आहे ना, सेन्सर. हं. सेन्सर मधले काय झोपलेत का? सेन्सर मधल्याला एवढी अक्कल नाही का? अभ्यास करत नाहीत का सेन्सरचे सदस्य, अध्यक्ष? त्यांना माहित नाही का ते? सेन्सर ज्यावेळी त्याला प्रमाणपत्र देतं, त्याला परमिशन देतं, त्यावेळी सेन्सरची जबाबदारी आहे ना. सेन्सर म्हणजे काही सामान्य लोक नसतील ना, त्या त्या विषयाचे अभ्यासकच असतील सेन्सर. तर ते सेन्सर असताना नव्याने काय करायचं आणखीन? अहो, आपल्याकडे लोकशाही आहे. देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना. त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिका, पाठ्यपुस्तके, तुमचं भाषण असेल, चित्रकला, अभिनय या माध्यमातून व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण स्वातंत्र्य संविधानाने विचारायला दिले, विकृतीला दिलेलं नाही. आणि विकृती जाणीवपूर्वक जर का वेगळ्या कलाकृतीतून येत असेल तर हे आक्षेपार्ह आहे. आणि म्हणून सेन्सरने जबाबदारीने काम केलं पाहिजे. सेन्सरने त्यासाठी मदत घेतली पाहिजे. सेन्सरकडे ज्यावेळी जातं हे, त्यावेळेस सेन्सरने त्या विषयाचे जे काही तज्ज्ञ आहेत, अभ्यासक समजा विशेष करून. इतिहासाच्या, शिवचरित्राच्या संदर्भानं चित्रपट असेल, संभाजी महाराज चरित्रानं संदर्भ असेल, महात्मा फुलेंच्या संदर्भानं असेल, कुठल्याही महापुरुषाच्या, बुद्धाच्या संदर्भानं असेल, अशोकाचे असेल, तर त्या विषयाचे जे एक्सपर्ट आहेत, ज्यांनी त्या विषयावरती PhD केलेले आहे, ज्यांचं खूप मोठं योगदान आहे, ज्यांचं मूलभूत संशोधन आहे, तर याच्यामध्ये संदर्भासहित लेखन केलंय. संदर्भात सहलेखन करणारे जे गंभीर अभ्यासक आहेत, अशा अभ्यासकांचा सुद्धा सल्ला घ्यायला पाहिजे ना सेन्सरशिपने. तर याचा सेन्सरशिपची सगळ्यात मोठी जबाबदारी. आपण खूप वस्तुनिष्ठ पद्धतीने याची मांडणी केली, आपण वेळ दिला आणि शिर्केंचा वाद असेल किंवा इंद्रजित सावंतांचं प्रकरण असेल आणि इतिहासाचं पुनर्लेखन, ब्रिगेडी इतिहास किंवा मग ब्राह्मणी इतिहास या संदर्भातली जी काही एक अस्पष्ट रेषा आहे, पण ती वारंवार चर्चेमध्ये असते. याच्यावरती तुम्ही प्रकाश जोड टाकला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर म्हणजे मुळात काय आहे, की इतिहास किंवा महापुरुषावरती आधारित जे काही कलाकृती होते, तर म्हणजे कोकाटे सरांनी जे म्हणाले, की आपल्याकडे समिती वेगळी असायची काय गरज आहे? खरं तर सेन्सॉर बोर्ड आहे ना. जर हे सेन्सॉर बोर्ड जर व्यवस्थित काम करीत असेल, तर ह्या गोष्टी खरं तर समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या उपस्थितच होणार नाहीत. आणि राहिला प्रश्न इतिहासाचं पुनर्लेखन. जर इतिहासाचं पुनर्लेखन हे जर संदर्भाला धरून असेल, त्याचे काही पुरावे असतील आणि त्या अनुषंगानं जर लिहिलं असेल, तरच ते खरं तर इतिहास त्याला म्हटलं पाहिजे. जे इतर पद्धतीनं जे लेखन केलेलं आहे, त्याला खरं तर समाजाला कुठल्यातरी धरून अशा पद्धतीनं त्याची मांडणी करणं, हे आजच्या तरी 21व्या शतकात अपेक्षित नाही. आपण लोकशाही असलेल्या देशात आहे. विचार स्वातंत्र्य जरी असलं, तरी विचार स्वातंत्र्य आहे म्हणून स्वैराचार नाहीये. त्याला लोकशाहीमध्ये स्थान नाही आणि याचं स्वागतच करायला पाहिजे. मत भिन्नता ही असली पाहिजे, परंतु ती कुठल्या पद्धतीनं असली पाहिजे. संदर्भाला धरून जर ती असेल, तर ती स्वीकारायला समाज केव्हाही तयार होऊ शकतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये बहुजन वर्गामध्ये जे काही शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे, जसं कोकाटे सरांनी जी मांडणी केली, की नवीन इतिहासकार येतायत, नवीन अभ्यासक येतायत आणि त्या संदर्भाला धरून कुठेतरी अभ्यास करतायत आणि ते जर इतिहासामध्ये दिसलं नाही, इतर पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये, तर ते इतिहासाच्या संदर्भाकडे जातायत आणि मग तिथं जर ज्या गोष्टी कुठं वाचायलाच नाही मिळाल्या, तर या पुस्तकांमध्ये, या ग्रंथांमध्ये त्या कशा आल्या? याच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. खरं तर हा कुठल्याही समाजाला टार्गेट करण्याचा हा विषय असता कामा नये. म्हणजे याच शिवचरित्राचं लेखन किंवा इतिहासाचं लेखन गोखले, शेजवलकर, बेंद्रे अशी ब्राह्मण मंडळींची ही नावं पुढाकारानं येतात समोर. इथं कुठंतरी ब्राह्मण द्वेष आहे असं मानायचं कारण नाही, अशी मांडणी श्रीमंत कोकाटे यांनी केलेली आहे. आणि इतिहास
हा आजचा दिवसही कधीतरी इतिहासामध्ये समाविष्ट होणार आहे. त्यामुळं इतिहासाचं लेखन करताना कोणत्याही माणसानं, तो कोणत्याही समाजाचा असणं, हा काही भाग हा असू शकत नाही. परंतु त्यांनी लिखाण करताना हे भान मात्र निश्चितपणे ठेवलं पाहिजे, की याचे परिणाम भविष्यामध्ये निश्चितपणे समाजाला भोगायला पडू नयेत. अशा पद्धतीची ही मांडणी व्हायला पाहिजे. हीच अपेक्षा फॉर द पीपल न्यूजची सुद्धा आहे. आपल्याला ही चर्चा, हा विषय कसा वाटला या संदर्भामध्ये आपण व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर नोंदवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.